राज्याचे कृषी मंत्री आदरणीय मामांना विनंती करतो की आपण उपस्थितांना उद्बोधित करावं. आदरणीय बर्णे मामा. कोपऱ्यात माझा आवाज ऐकू येतोय? पलीकडे कोपऱ्यात जर आपण सगळ्यांनी जरा जरा घोषणा देऊन हात वर करू जरा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे आवाज काय येतोय? आवाज कुठं पोहोचला पाहिजे? बोला छत्रपती शिवाजी महाराज की. असं काहीतरी जरा काहीतरी वाटेल. दुर्गाडे सरांनी आपल्याला बोलवलंय. खूप चांगला कार्यक्रम आपण घेतलेला आहे. आज आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं आपल्या सर्वांचे आवडते नेते, शेतकऱ्यांचे नेते, दिवंगत अजितदादा पवार साहेबांच्या नावाने कृषी समृद्धी कर्ज योजनेच्या या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांच्या भगिनी सुनेत्रा वहिनी पवार, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या राज्याचे सहकार मंत्री, आपले सर्वांचे सहकारी आदरणीय बाबासाहेबजी पाटील साहेब, दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, आमदार हर्षवर्धनजी पाटील साहेब, आमदार शंकररावजी मांडेकर साहेब, वीरधवल बाबा जगदाळे, शिवाजीराव आढळराव पाटील साहेब, अशोक बापू पवार, दिलीपांना मोहिते, रमेशप्पा थोरात, पोपटराव गावडे, सुनीलराव आपले संजय कोलते, दीपकराव तावरे, पृथ्वीराज बापू जाचक, अरुण चांभारे साहेब, विश्वासनाना देवकाते, वसंतराव मानकर, सत्यशीलजी शेटशेरकर, मदननाना देवकाते, रणजित शिवतारे, आमचे राजवर्धनजी शिंदे, प्रदीप वळसे पाटील, पुरुषोत्तम दादा जगताप आणि DDR जगताप साहेब आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण हजर आहोत ते जिल्हा बँकेचे आमचे चेअरमन आदरणीय दिगंबरजी दुर्गाडे सर, व्हाईस चेअरमन सुनीलरावजी चांदेरे, ज्येष्ठ संचालक माऊली असतील, दारवटकर अण्णा, प्रदीपदादा कंद, मी सगळेच बँकेचे आजी माजी पदाधिकारी, आजी माजी सगळे संचालक, आमचे बँकेचे सर्व अधिकारी, सर्व पत्रकार, मीडियाचे सगळे प्रतिनिधी आणि ज्या शेतकऱ्यांचा आज आपण सन्मान करणार आहोत, ज्यांनी स्वतः शेतीमध्ये सर्वांनी कष्ट केलं आणि एक शेतीमध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन घेतलं आणि त्यातनं चांगलं उत्पन्न मिळवलं, ते माझ्या या जिल्ह्यातले सगळे माझे शेतकरी, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर एक आनंद आहे की स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांची आठवण, स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना कालच आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन केलं. अजितदादा पवार साहेबांसारखा एक नेता, दूरदृष्टी असणारा नेता, एक शेतकऱ्याचा नेता, एक सहकार क्षेत्रात काम करणाऱ्या सगळ्यांचा नेता, एक प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाला सहकार्य करणारा नेता आणि सर्वांशीच अत्यंत कडक शिस्तीमध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये कडक शिस्त, स्वच्छता, अनेक गोष्टीचं पालन करणारा नेता आज आपल्यामध्ये राहिलेला नाही आहे. आपल्या सर्वांना माहित आहे की या राज्यामध्ये अजितदादा पवार साहेबांचं योगदान प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप मोठं आहे आणि अजितदादा पवार साहेबांच्या मुळे आज आपण ज्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये बाबासाहेब पाटील आपण आज इथं कार्यक्रम करतोय, या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये वर आणण्यासाठी, या बँकेला मदत करण्यासाठी, या बँकेच्या जडणघडणीमध्ये अजितदादा पवार साहेबांचा वाटा हा खूप मोठा राहिलेला आहे. मगाशी चेअरमन साहेब सांगत होते त्याप्रमाणे 300 कोटीची बँक आज 17,500 कोटी रुपयाच्या ठेवी ह्या बँकेच्या आहेत. कर्ज पुरवठ्याच्या बाबतीमध्ये असू द्या, या मामी आजही तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं एक वैशिष्ट्य आहे. दुर्गाडे सरांसारखा, सुनीलराव चांदेरे सारखा एक आणि सगळे संचालक बोर्ड हे खूप चांगलं काम करतायत. या बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण कधी आणलं जात नाही. प्रत्येक समोरचा शेतकरी, सोसायटीचा सभासद हा केंद्रबिंदू म्हणून बँकेचं कामकाज आमचे चेअरमन, व्हाईस चेअरमन हे खूप चांगल्या पद्धतीने करतायत. या बँकेचं बाबासाहेब पाटील खाती आहे. या बँकेमध्ये तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, जर आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला जर गरज लागली
आणि त्याला लवकर कर्ज पाहिजे असलं, जर एखाद्या शेतकऱ्यांनी जर सकाळी बँकेचं प्रकरण दिलं, बँकेचं कर्ज प्रकरण दिलं, त्याला संध्याकाळी मंजुरी पत्र देणारी भारतातली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिली बँक आहे रे बाबांनो. ही आपली आई आहे, ही आपली आई आहे. आणि खूप अजितदादा पवार साहेबांनी या आईला सांभाळण्याची काळजी घेतली. इथून पुढे ही जबाबदारी सुनेत्रा वहिनी तुमची, वळसे पाटील साहेब आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. दादांसारखा नेता पुन्हा होणे नाही आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे, परंतु निश्चित प्रकारे इथून पुढे लक्षात ठेवलं पाहिजे की दादांचा विचार, दादांचा आदर्श, दादांची शिकवण घेऊन आपण सर्वांनी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या मध्ये कामकाज, आपल्या जीवनामध्ये कामकाज पुढे केलं पाहिजे. चांगल्या प्रकारची शेती केली पाहिजे, चांगल्या प्रकारचं सहकार क्षेत्र, सहकारामध्ये चांगल्या प्रकारचं काम केलं पाहिजे. दादाला हेच योग्य मान्य होतं, त्याप्रमाणे दादाला मान्य असणारं काम हे भविष्यामध्ये आपण सगळेजण निश्चित प्रकारे करूया. आज या बँकेमध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज माझ्यासारखा कार्यकर्ता जरी राज्याचा कृषी मंत्री म्हणून जर तुमच्या सगळ्यांसोबत जरी उभा असलो, तर माझ्या जडणघडीमध्ये, माझ्या आयुष्यामध्ये आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला सगळ्यात जास्त माझ्या आयुष्यामध्ये मला लोकांना मदत करण्याचा, शेतकऱ्यांना, गोरगरीब माणसाला मदत करण्याचा योग कुणामुळे, कशामुळे आला असेल, तर या जिल्हा मध्यवर्ती बँकेचं नाव हे मी आग्रहाने घेईल. कारण का ही बँक निश्चित प्रकारे या बँकेच्या माध्यमातून माझ्या जिल्ह्यामधल्या, माझ्या तालुक्यामधील माझ्या गरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका, त्या शेतकऱ्यांचा प्रश्न, शेवटी बाकीच्या गोष्टी सगळ्या असतात, बाकी सगळी सोंग करता येतात, परंतु पैशाचं सोंग कधीही करता येत नाही. आणि या बँकेने निश्चित प्रकारे खूप चांगलं काम बँकेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये खूप शेतकऱ्यांच्या, माझ्या एक चांगले शेतकऱ्यांना कर्जाच्या रूपानं त्याचा फायदा झालेला आहे. अनेक शेतकरी या बँकेमुळे उभा राहिलेले आहेत. नुसता शेतकऱ्याला शेतीसाठी नाही, प्रत्येक क्षेत्रामध्ये या बँकेने खूप चांगला कर्ज पुरवठा केलेला आहे. दुर्गाडे सरांचा खरंच एक चांगला चेअरमन या बँकेला निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना एक लाभलेला आहे. आणि आमचे सगळे संचालक, आमची टीम ही एक चांगल्या प्रकारे निश्चित प्रकारे काम करते. बाबासाहेब पाटील, ही गोष्ट खरी आहे, स्टेट बँक, एखादी मोठी बँक कर्ज देताना सुनेत्रावणींना कर्ज देईल, बाबासाहेब पाटील तुम्हाला देईल, वळसे पाटील साहेब तुम्हाला कर्ज देईल, भरण्यांना पण देईल, पण गरीब माणसाला कोण कुठली राष्ट्रीयकृत बँक देत नाही हो. वळसे पाटील साहेब गरीब बँका, गरीब माणसाला, गरीब शेतकऱ्याला कर्ज पुरवठा करणारी बँक या जिल्ह्यामध्ये एकच आहे, तिचं नाव पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक हे तिचं नाव आहे. हे पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो. आज मला एक समजत नाही, तुम्ही सगळे शेतकरी आहात, तुम्हाला काय कोणी वडून बिडून आणलंय का रे? असं बसलाय की कुणी तुम्हाला धरून आणलं? अरे हसा खेळा, आज कार्यक्रम वेगळा आहे. आज आपल्या बँकेचा कार्यक्रम आहे. या बँकेच्या ज्या आज तुम्ही सोसायटीचे चेअरमन आहात, सोसायटीचे सदस्य आहात, या बँकेने आपल्याला खूप काही मदत केली आहे. पण तुम्ही असं 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 ठीक आहे, कार्यक्रम कसा असा हलका फुलका पाहिजे. थोडं असं तुम्हाला वाटतं की वहिनी काय बोलतील, वळसे पाटील साहेबांनी तुम्हाला भीती असेल, पण वळसे पाटील साहेब भीती काय नाही ना आज? नाही त्यामुळे काय, हा दादा नाही, त्यामुळे दादा असते तर दादा उलटे तुम्हाला म्हणले असते काहीतरी हे करा, पण ते असं जरा ते दिलीप मोकाशी तर इतक्या वेळ गप्प बसलं ते काय कळणार त्याचं तुम्हाला मी सांगू. त्यामुळे जरा कार्यक्रम कसा हलका फुलका झाला पाहिजे. मी आज तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आज मी राज्याचा कृषी मंत्री म्हणून काम करतोय. वळसे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली असेल, बाबासाहेब पाटील असतील, आमच्या वहिनींचे असतील, शेवटी आम्हा सर्वांना माहित आहे अजितदादा पवार साहेबांची आम्हाला शिकवण आहे, काम करताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न, काम सगळ्यांना मदत करा, सर्वांना सहकार्य करा, आणि जेणेकरून शेवटी तुम्हाला मी सांगतो तुमचं काम दिसतं. आणि मी नेहमी म्हणतो की शेवटी आपण जर प्रामाणिकपणे काम केलं, आपण लोकांना मदत केली, लोकांना जर आपण सहकार्य केलं, तर लोक त्याची कुठेतरी नोंद घेत असतात. आज कृषी मंत्री म्हणून मगाशी माझा सत्कार, माझा बाबासाहेब पाटलांचा, सुनेत्रा वहिनींचा आपण सर्वांनी सत्कार केला. ही गोष्ट खरी आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इथं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील इथं आमच्या समोर, आज आपल्या इथं समोर आहेत. आज तुम्हाला मी सांगतो, कुठल्याही प्रकारची डोळ्यासमोर कुठली निवडणूक नाही आहे. निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा, आज सरकारचं आर्थिक परिस्थितीची अडचण असताना सुद्धा या राज्यातला माझा शेतकरी अडचणीत आहे. माझ्या या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, या शेतकऱ्याला माझ्या मदत केली पाहिजे. हे असताना सुद्धा मदत करायची भूमिका राज्याचे आज दिवंगत दादा आपल्यामध्ये नाही आहेत. दादा असताना पहिली मीटिंग बाबासाहेब पाटील, सह्याद्रीला मीटिंग ती पहिली झाली. सह्याद्रीला मी होतो, बाबासाहेब पाटील होते, अजितदादा पवार साहेब होते. आपण पाहिलं की आपल्या सगळ्यांना माहित आहे,
हवामान बदलामुळे पाऊस कमी पडतोय, जादा पडतोय, दुष्काळ पडतोय, गारपीट होते, माझ्या शेतकरी अडचणीत येतोय आणि अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, या शेतकऱ्याला सहकार्य केलं पाहिजे, त्याला त्याच्या पायावरती कुठेतरी त्याला पायावरती त्याला उभा केलं पाहिजे, त्याला कुठेतरी एक आधार दिला पाहिजे. या उद्देशानं दिवंगत दादांनी त्यावेळेस ती कर्जमाफीची घोषणा या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळी त्या सर्वांनी घोषणा केली होती. आणि आज सुनेत्रा वहिनी पवारांच्या मार्गदर्शनाखाली खूप मोठी घोषणा आज आमचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील इथे आहेत, आम्ही सर्वांनी केली. रक्कम किती होती आज बाबासाहेब पाटील तुम्हाला ते डिटेल देतील. 56 लाख शेतकरी, 56 लाख शेतकऱ्यांना साधारणतः 40,000 कोटीपेक्षा मदत या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांना केलेली आहे. खरंच ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. शेवटी आपण आपल्या घरामध्ये संसार करतो, संसार करताना आपल्या सगळ्यांना माहित आहे की संसार करताना त्या कारभाराला किती अडचणी असतात, त्याला अडचणी त्या फक्त कारभारालाच माहित असतात. आणि अडचणीच्या काळात सुद्धा निश्चित प्रकारे या सर्वांनी आपल्याला खूप मोठी मदत केलेली आहे. सर, मला दुर्गाडे सरांना विचारलं, वळसे पाटील साहेब 40,000 कोटीत आपल्या बँकेला किती? दुर्गाडे सर म्हणले, आपला जिल्हा तर कसा मागे राहील? आपल्या जिल्ह्याला साधारणतः त्यामध्ये 1948 साधारणतः 2,000 कोटी रुपयाची मदत या कर्जमाफीच्या आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे. ह्यातनं काय उद्देश आहे? आमचा सगळ्यांचा उद्देश एकच आहे की निश्चित प्रकारे माझा शेतकरी यातनं कुठेतरी बाहेर पडला पाहिजे. आपल्या सर्वांना कधी विचार करत नाही. आपण फक्त विचार करतो MS7.5 हॉर्सपॉवरच्या आतलं बिल आपण सरकारने माफ केलं. किती रक्कम सरकारला भरावी लागते? प्रत्येक वर्षी सरकारला त्यासाठी 25,000 कोटी रुपये खर्च येतो. ते झालं. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मागच्या 8 दिवसापूर्वी डिक्लेअर केलं की ज्यांची थकबाकी होते 7.5 हॉर्सपॉवरच्या आतली ज्यांची थकबाकी होते त्या साधारणतः 48,000 कोटी रुपयाची रक्कम माझ्या शेतकऱ्यांची वीज माफीची माफ केली. हे सोप्या गोष्टी नाही आहेत बंधूंनो. यांत्रिकरणाच्या बाबतीमध्ये आज तुम्ही सगळे शेतकरी आहात. पूर्वी तुम्हाला यांत्रिकरणाचे किती पैसे मिळायचे, आज यांत्रिकरणाच्या या जिल्ह्याला किती पैसे येतात याचा फक्त आपण कधी विचार करा. मुख्यमंत्री पानंद रस्ता असू द्या, सौर ऊर्जा ह्या योजना असू द्या, अशा अनेक योजना. शेवटी सरकार तर कोण आहे? राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? उपमुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे कोण आहेत? वहिनी कोण आहेत? देवेंद्र फडणवीस कोण आहेत? अरे आम्ही पण कोण आहेत? अरे आम्ही पण शेतकऱ्याची मुलं आहोत. आम्हाला पण तुमचं दुःख, तुमच्या अडचणी कळतात. तुम्हा लोकांना काय मदत केली पाहिजे, कुठलं धोरण आखल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला मदत होईल, कुठलं धोरण केल्यानंतर माझ्या शेतकऱ्याला सहकार्य होईल, हीच आमची त्यातनं भूमिका असते. बंधूंनो, जेणेकरून तुम्हा सर्वांना सांगतो, ह्या बँकेने तुम्ही सर्वांनी आम्हाला घडवलंय. निश्चित प्रकारे भविष्यामध्ये तुमच्या आपल्या शेतकऱ्यांसाठी जी काय मदत करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय. आज इथं नवीन आपल्याला सगळ्याला माहिती आहे की जी कर्ज योजनेचा शुभारंभ आपण केलाय, याच्या धर्तीवरती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पारंपरिक शेती बरोबरच आता आपल्याला या धोरणावरती जावाच लागल. आपल्याला त्या पद्धतीचं अवलंबनच करावं लागल. आपल्याला जास्त उत्पादन शेतामध्ये उत्पादन, वळसे पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे उत्पादन आपल्याला वाढवावंच लागल. आणि उत्पादन वाढवण्यासाठी निश्चित प्रकारे आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा हा वापर हा निश्चित प्रकारे करावा लागेल. खरं तर काही लोकांना वाटतं की आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे वापरणं किती गरजेचं आहे. आणि निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगतो, आपल्या सोप्या भाषेत जर सांगितलं याय म्हणजे काय, ते एवढे अवघड लोकांना वाटतं काहीतरी अवघड आहे. अजिबात नाही. माझ्या माहितीप्रमाणे याय म्हणजे आपल्या शेतामध्ये आपला तो शेतामध्ये काम करणारा एक चांगल्या प्रकारचा सल्लागार, जर आपण त्याला म्हटलं की निश्चित प्रकारे शेतात बसलेला एक हुशार सल्लागार असं आपण त्याला म्हणू. निश्चित प्रकारे त्याच्याप्रमाणे यामुळे आपल्याला योग्य वेळी पाणी कधी द्यायचं, किती द्यायचं, खत किती वापरायचं, हवामानात काय बदल होणार आहेत, रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव कधी होऊ शकतो, याची आपल्या सगळ्यांना वेळेवर माहिती मिळते. ही माहिती काय अंदाजावर नाही आहे, ही माहिती आपल्या सगळ्यांना अचूक मिळते. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्याला या टेक्नॉलॉजीवर आपल्या सर्वांना निश्चित प्रकारे जावं लागेल. त्यामुळे मला तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती करायची, आज खरं तर कार्यक्रम खूप वेगळा आहे. अजून आपल्याला बाबासाहेब पाटील, सुनेत्रा वहिनींचं भाषण सगळ्यांना निश्चित प्रकारे ऐकायचंय. पण मला शेतकरी बांधवांना एकच सांगायचंय की आज आपण आपल्या बँकेच्या माध्यमातून खूप काही चांगल्या योजना या बँकेचे आमचे संचालक, चेअरमन, व्हाईस चेअरमन हे आपल्यासाठी आणतायत, आपल्यासाठी करतायत. शेवटी अजितदादांनी निश्चित प्रकारे आपल्या बँकेमध्ये खूप काही आपल्या बँकेसाठी केलेलं आहे. बँकेला खूप एक चांगल्या प्रकारची शिस्त ही अजितदादा पवार साहेबांनी लावलेली आहे. या बँकेला आपण सर्वांनी
जपलं पाहिजे. या बँकेचे जे चांगलं काम करतात, शेवटी मी नेहमी सांगतो की जी चांगलं माणसं काम करतात त्याच्या पाठीवरती शब्बाची थाप पण आपण सगळ्यांनी दिली पाहिजे. तर निश्चित प्रकारे या संचालक बोर्डांचं काम त्यांचे सगळ्यांना बरोबर सर्वपक्षीय कुठेही राजकारण न आणता जे संचालक बोर्ड निश्चित प्रकारे एक चांगल्या प्रकारचं काम हे करतंय. मी तुम्हाला एवढंच सांगेल की राज्य सरकारच्या योजना असू द्या, केंद्र सरकारच्या योजना असू द्या, त्या योजनेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी होऊया. अजूनही यांत्रिकीकरणाच्या बाबतीमध्ये आपली काही बिलं वगैरे राहिलेली आहेत. वळसे पाटीलच्या पाठीमाग आपल्याला अडचणी होत्या. येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये तेही आपण यांत्रिकीकरणाची आपली पाठीमागची बिलं आपण ताबडतोब निश्चित प्रकारे देतोय. आणि भविष्यामध्ये निश्चित प्रकारे हे आम्ही सगळेजण शेवटी शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत, शेतकऱ्यांच्यासाठी आहोत. आणि सहकाराच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सहकार आपल्याला, आपण सगळे विकास सोसायटीचे चेअरमन आहात, आपण विकास सोसायटीचे बहुतांशी सदस्य आहात. निश्चित प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून गावातल्या माझ्या शेतकरी बांधवांना, गरीब शेतकऱ्याला, अल्पभूधारक शेतकऱ्याला कशी मदत होईल, कसं सहकार्य होईल तो करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी निश्चित प्रकारे करा. आज ज्यांचे सत्कार होणार आहेत, आमच्या शेतकऱ्यांचे सत्कार होणार आहेत, त्यांनी प्रत्येक पिकामध्ये एक चांगल्या प्रकारचं संशोधन करून एक चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे. गावात त्या निश्चित प्रकारे त्यांचा एक कुठेतरी सत्कार होणं, त्यांना पाठिंबा देणं. आणि आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा असे आमचे एक प्रयोगशील शेतकरी, एक चांगले शेतकरी आहेत, हे अशी एक ओळख करून देणं, यातनं खरं तर त्याचा उद्देश आहे. त्यामुळं आज कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम इथं घेतला आणि आम्हा सर्व आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि मी एवढंच सांगतो की आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, समृद्ध शेतकरी हा आपला ध्यास, या आधारित शेतीचा स्वीकार करून महाराष्ट्राला आपण कृषी क्षेत्रामध्ये अग्रस्थानी नेऊया, हीच आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. ज्याप्रमाणे तुम्ही अजितदादा पवार साहेबांवरती प्रेम केलं, ज्या पवार साहेबांना पाठिंबा दिला, त्याचप्रमाणे भविष्यामध्ये आपण सुनेत्रा वहिनींना भविष्यामध्ये पाठिंबा देऊया, सुनेत्रा वहिनींना सहकार्य करूया, विकासाच्या बाबतीमध्ये सुनेत्रा वहिनीला मदत करूया, अशी आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.